राज्यातील बळीराजाला दिलासा मिळणारी बातमी। राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार आहे। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी ही मोठी घोषणा केली आहे। 36,000 कोटी रुपयांचं कर्ज माफ होण्याचा अंदाज असल्याचं दत्तात्रय भरणे यांनी म्हटलेलं आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे। तसेच शेतकऱ्यांना मोठे गिफ्ट मिळणार आहे। त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा। यंदा सुद्धा पीक कापणीवरती आधारित विमा योजना असून कंपन्यांकडून मागवलेल्या निविदा 22 जूनला निविदा उघडणार। एल निनो आतापर्यंतचा सर्वात तीव्र ठरण्याची शक्यता वर्तवली जाते। युरोपियन सेंटर फॉर मिडियस रेंज वेदर फोरकास्टचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे। चीनमध्ये दुधाचे दर घसरलेले असून शेतकरी अडचणीमध्ये सापडलेला आहे। गायीची संख्या सुद्धा घटती, उत्पादन स्थिर राहण्याचा अंदाज व्यक्त होतोय। अन्य देशांना दीर्घकालीन धोरण आखण्याची संधी मिळते। वखार महामंडळाचा जाच कायम असून प्रशासनाच्या अनास्थेवरती शेतकऱ्यांचा संताप व्यक्त होतोय। प्रत्येक कांद्याची तपासणी केली जाते। टीईटीच्या अटींमुळे केंद्रप्रमुख भरतीमध्ये गुंतवणूक शिक्षणावरती अन्याय होतोय। विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर नव्या वादाला फुटले तोंड। इराणवरील हल्ले ट्रम्प यांनी थांबवले। उच्चस्तरीय चर्चेनंतर जाहीर केला निर्णय। अमेरिका, इस्रायलसह अनेक देशांमध्ये कराराच्या अंतिम टप्प्यावरती चर्चा करण्यात आली। इराणच्या सर्वोच्च नेतृत्वाची मंजुरी मिळालेली असून युद्ध समाप्तीच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आलेले आहे। जागतिक अर्थव्यवस्थेसाठी मोठा दिलासा मिळतोय। शेतकऱ्यांच्या रांगांमधील बनावट ग्राहकांना ब्रेक बसतोय। आखोड 7/12 व आधार कार्डमुळे खत वाटपामध्ये पारदर्शकता दिसून येते। राज्यामध्ये 20 जिल्ह्यातील 915 गावे टँकरवरती, पाणी टंचाई तीव्र। 999 टँकरद्वारे पाणी पुरवठा। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक टंचाईची झळ बसते। 8 ऐवजी 6 तास वीज, सिंचन संकट कायम असून विजेअभावी सिंचन करायचे तरी कसे? बागायतदार शेतकऱ्यांपुढे गंभीर प्रश्न उपस्थित आहे। हजारो शिक्षकांना दिलासा मिळत असून आता 2028 पर्यंत टीईटी उत्तीर्ण करा। न्यायालयाच्या आदेशाने प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांमधील शिक्षकांना मिळणार आणखी एक संधी। खरीप हंगामावरती एल निनोचे सावट असून प्लॅन बी सह कृषी विभाग सज्ज झालेला आहे। पावसामध्ये खंड पडल्यास पिके बदलण्याची तयारी। जुलै ते सप्टेंबरसाठी टप्प्याटप्प्याने आपत्कालीन आराखडा। केरोसिन कधी मिळणार? खामगाव जिल्ह्यामध्ये 10 तालुक्यातील वितरण रखडलेले आहे। जिल्ह्यासाठी 1.32 लाख लिटरचा कोटा मंजूर करण्यात आलेला आहे। केवळ 3 तालुक्यांचीच मर्यादा पुरवठा केल्याची माहिती। संग्रामपूर तालुक्यामध्ये 43,000 हेक्टरवरती खरीप पेरणीचे नियोजन असून सोयाबीनला सर्वाधिक पसंती मिळते। कृषी विभाग सज्ज आहे। सरसकट कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांचा एल्गार। बळीराजा कर्जमाफी न्याय संसदेमध्ये सरकारवरती टीका केली जाते। एल निनोच्या सावटामध्ये खरीप असून शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेमध्ये आहे। 11 जूनपर्यंत सरासरी केवळ 2.6 मिलीमीटर पाऊस झालेला आहे। बाजार समित्यांमध्ये हळदीच्या दरामध्ये तफावत दिसून येते। रिसोर्टच्या तुलनेमध्ये कारंजात 700 रुपये कमी दर मिळतोय। खरीपामध्ये पेरणीच्या उंबरठ्यावरती शेतकरी असून योग्य निर्णयातूनच ठरेल नफा तोटा। चुकीचा निर्णय ठरू शकतो नुकसानदायक। शस्त्रशुद्ध नियोजनातच दडले खरीप हंगामाचे यश। 30 जूनपूर्वी ई-केवायसी न केल्यास पीएम किसानचा हप्ता होणार बंद। 5,000पेक्षा जास्त शेतकऱ्यांची ई-केवायसी तसेच 1,500 शेतकऱ्यांचे आधार लिंकिंग बाकी आहे। वादळी वाऱ्यामुळे सोलापूर जिल्ह्यामध्ये 6,000 हेक्टर फळबागांचे झाले नुकसान। 80% पंचनामे पूर्ण करण्यात आले। माढा तालुका दौरा, जिल्हाधिकाऱ्यांचा शेतकऱ्यांशी संवाद साधण्यात आला। तातडीने पंचनाम्याचे आदेश देण्यात आले। 27,000 हेक्टरवरती पेरणीची तयारी। उत्तरच्या बळीराजाचे लक्ष हे पावसाकडे लागलेले आहे। अद्याप सुद्धा पुरेसा पाऊस नाही। बियाणे खते पुरेशी उपलब्ध। 20,000 हेक्टरवरती सोयाबीन। पावसाअभावी 30,000 हेक्टर क्षेत्रावरील पेरण्या खोळंबलेल्या आहे। सांगोला तालुका मृग नक्षत्रातील पावसाने केली निराशा। मशागतीची कामे झाली पूर्ण। मालेगाव मनपा शाळांसाठी मिळाली 4 लाख पाठ्यपुस्तके। मनपाच्या 81 तर खासगी अनुदानित 150पेक्षा जास्त शाळांना होणार लाभ। चालकाचे नियंत्रण सुटून ट्रक शेतामध्ये उलटला। कांद्याच्या गोण्या विखुरल्या। माळ साकोरे शिवारातील पहाटे घडली घटना। झेंडू पिकांचे मोठे नुकसान झाले। मशागत पूर्ण, पेरण्या रखडल्या। खरीप हंगाम लांबणीवरती गेला। शेतकऱ्यांचा जीव टांगणीला। नाशिक जिल्ह्यातील तब्बल 1.5 लाख लाडक्या बहिणी ठरल्या अपात्र। ई-केवायसी कडक पडताळणीअंती संख्या घटली। 1,500चा मिळतो मासिक हप्ता।
देशांतर्गत सेल सक्तीने सौर उद्योग चिंतेमध्ये. मागणी 100 गिगावॅट, क्षमता फक्त 30 ते 40. देशांतर्गत सौर मॉडेल्स, मागणी अधिक, क्षमता कमी. पेट्रोल डिझेलची टंचाई भासणार नाही. भारत करणार 90 दिवसांचा इंधन साठा. सरकारची योजना. तणाव आणि तेल पुरवठ्यातील अडथळ्यांनाही तोंड देण्याची तयारी. कृती दलाची स्थापना. ॲप्लिकेशनला चेहरा दाखवा आणि 2000चा हप्ता कायम सुरू ठेवा. पीएम किसान. वार्षिक ई-केवायसी बंधनकारक असणार. 33,352 शेतकऱ्यांचे फार्मर आयडी नाहीत. आभाळ फाटलंय, आता बँक पाठ फिरवणार का? खरीप हंगाम. 1,306 कोटींचे उद्दिष्ट असून 160 कोटींचे पीक कर्ज वाटप करण्यात आले. आभाळाशी झुंज, बाजाराशी लढाई. बळीराजाने जगायचे तरी कसं? खतांचे दर गगनाला भिडले. उत्पादन खर्च बेकाबू होतोय. शेतमालाला मात्र अपेक्षित भाव मिळत नसल्याने नाराजी व्यक्त होते. अंबडमध्ये कापूस आणि सोयाबीनचे क्षेत्र वाढणार असून 1,05,000 हेक्टरवरती पेरणीचा अंदाज व्यक्त होतोय. पीएम स्वनिधीमधून 11,000पेक्षा अधिक फेरीवाल्यांना 14,74,00,000 रुपयांचे बूस्टर. योजनेमुळे व्यवसायाला लाभली नवसंजीवनी. कर्जमाफी घोषणेनंतरही नांदेड जिल्ह्यामध्ये 28 शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. शेतकऱ्यांच्या गळाचा फास झाला घट्ट. अन्नदात्याचा आक्रोश प्रशासनाच्या दारी. संत्रा निर्यातीसोबतच सबसिडीसुद्धा गोठवली. निर्यात 98% घटली. 7 वर्षांमध्ये बांगलादेशच्या आयात शुल्कामध्ये 5 पटीने वाढ झालेली आहे. अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेच्या जाचकटींमुळे शेतकऱ्यांचा होतोय हिरामोड. शेतकरी बँकेमध्ये जाऊन करतात अधिकाऱ्यांकडे कर्जमाफीची विचारणा. जुन्या कर्जाची परतफेड केल्यानंतर मिळेल कर्ज. शेतकऱ्यांना मिळत आहे 3,800 रुपयांचा दर, तर बियाणे 10,500वरती. प्रक्रिया करताच दरामध्ये तिप्पट वाढ केली जाते. शेतकऱ्यांची लूट होते. बियाण्यांच्या दरामध्ये 20% वाढ झालेली आहे. पेरणी तोंडावरती असून भांडवलाअभावी शेतकरी चिंताग्रस्त झालेले आहे. 59,000 हेक्टर क्षेत्रावरती खरीपात पेरणीचे नियोजन आहे. मान तालुक्यामध्ये वळवाचा तडाखा असून कुठे दिलासा तर कुठे पिकांचे नुकसान झालेले आहे. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न हा गंभीर असून पळशी, मार्डी, मोहीमध्ये पावसाचा धुमाकूळ झालेला आहे. पावसाचा पत्ता नाही तरीसुद्धा 21,000 हेक्टरवरती पेरण्या पूर्ण झालेल्या आहे. कृषी विभागाचे आव्हान डावलून शेतकऱ्यांची तयारी सुरू झालेली आहे. सर्वाधिक कापूस लागवड करण्यात आली. वादळामुळे जोगलखेडा, भानखेड्यामध्ये 100 घरांचे छप्पर उडालेले असून 5 दिवसांनी पंचनामे सुरू करण्यात आलेले आहे. वाऱ्याने घरांची पडझड झाली. शेतीचे प्रचंड नुकसान झालेले आहे. पावसाची प्रतीक्षा. शेती मशागत अंतिम टप्प्यामध्ये. कापूस बियाण्यांची विक्रमी वेगात. मजूर मिळण्याची अडचण होते. अंतर्मशागतीचे कामे पूर्ण झालेली असून खतांच्या दरामध्ये वाढ झाल्याने शेतकरी संतप्त झालेले आहे. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळण्यासाठी जिल्ह्यामध्ये फूड प्रोसेसिंग युनिट उभारण्याची गरज आहे. धुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील आढावा बैठकीमध्ये पालकमंत्री जयकुमार रावल यांचे आवाहन करण्यात आले. विविध विषयांचा त्यांनी घेतला आढावा. प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये सहभागी व्हा. शिरपूरच्या शेतकऱ्यांना आमदार द्विये यांच्याकडून आवाहन करण्यात आले. बोढरे येथील सौर ऊर्जा प्रकल्पाची सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले. मंत्रालयात बैठक. जमीन संपादन, मोबदला आणि पर्यावरणीय बाबींची होणार सखोल पडताळणी. कडक उन्हामुळे केळी व पपई पिके जगवण्यासाठी कसरत केली जाते. बोरत परिसर पाण्याची पातळी खालावलेली आहे. कोवड्या पिकांची स्थिती सुद्धा नाजूक आहे. खरीपाच्या तोंडावरती खते, बियाणे, इंधन दरवाढ. शेतीचे अर्थकारण कोलमडलेले आहे. 10 वर्षांमध्ये तिपटीने दर वाढले. शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण. सिंचनासाठी आता लढा उभारण्याची गरज आहे. भोकर तालुक्यातील सिंचनाच्या क्षेत्राची परिस्थिती मात्र अजून सुद्धा जैसे ते आहे. 4,46,000 शेतकऱ्यांच्या फार्मर आयडी अर्जांना मंजुरी मिळालेली आहे. 4,500 फार्मर आयडी अर्ज मंजुरीच्या प्रतीक्षेमध्ये आहे. अंबड, भोकरदन तालुका यामध्ये आघाडीवरती आहे. खत खरेदी योजनेमधील ऑनलाईन ॲप्लिकेशन शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरते. तांत्रिक अडचणी. कृषी विभाग हैराण झालेला आहे. खरीपाच्या तोंडावरती शेतकऱ्यांना मोठा फटका बसतोय. खतांचे 4 नमुने अप्रमाणित असून 4 कारखान्यांना नोटिसा पाठवण्यात आला. सिन्नर परिसरामध्ये कृषी विभागाची धडक कारवाई. विक्रीवरती बंदी घालण्यात आली. भेसळखोरांचे धाबे दणाणले. 7 वर्षांमध्ये 7 बालकामगारांची मुक्तता करण्यात आली. एकही फौजदारी गुन्हा दाखल नाही. कायद्याच्या कडक अंमलबजावणीची गरज आहे. दमदार सुरुवातीनंतर पावसाची हुलकावणी. गडहिंग्लज तालुक्यामध्ये उघडीपमुळे पेरण्यांना वेग आलेला असून खरीपांच्या पेरण्या युद्धपातळीवरती सुरू आहे. फक्त 15% पेरण्या. पाऊस लांबणीवरती. बळीराजाची चिंता वाढलेली आहे. मागील वर्षाच्या अनुभवामुळे शेतकऱ्यांचे अल निनोच्या संकटाकडे दुर्लक्ष होते.
जायकवाडीमध्ये केवळ 29% पाणीसाठा. बाष्पीभवनाच्या वाढत्या वेगामुळे पाणी पातळीमध्ये मोठ्या प्रमाणावरती घट दिसून येते. शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये कांद्याने आणले पाणी. चाळीतील कांदा सडू लागला. भाववाढीची प्रतीक्षा. कांद्याच्या उत्पादन खर्चसुद्धा निघणे कठीण झालेले आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये 38 लाख नागरिकांना डिजिटल सुरक्षा कवच. 5 लाखापर्यंत कॅशलेस आरोग्य संरक्षण. शिक्षकांसह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आभा कार्ड सक्तीचे. नाशिक जिल्हा पुरवठा विभागामध्ये निर्माण झाला 15 जूनचा पेच. तांत्रिक अडचणींमुळे लाखो लाभार्थी धान्यापासून वंचित राहण्याची भीती व्यक्त होते. रिंग रोड बाधित शेतकऱ्यांनी घेतली मंत्री महाजनांची भेट. अलाइनमेंट मोबदला शेतकऱ्यांच्या तक्रारींवरती केली चर्चा. गार अकोल्यात 400 एकरावरील केळी बाग जमीनदोस्त झाली. नुकसानीचे पंचनामे तात्काळ करून अहवाल सादर करा. जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन म्हणाले. जूनमधील अत्यल्प पाऊस चिंता वाढवणार आहे. पश्चिम वीज निर्मिती बऱ्याच अंशी ठप्प असून पूर्वेकडे पिण्यासाठी अत्यल्प पाण्याचा विसर्ग आहे. दूध संस्थांचे ठराव व्यक्तिगत स्वीकारणार सहाय्यक निबंधक कृष्णा ठाकरे. एक गठ्ठा ठराव न स्वीकारण्याचा त्यांनी निर्णय घेतला. कोल्हापूर जिल्ह्यातील 53 कृषी सेवा केंद्राचे परवाने निलंबित झाले. कृषी विभागाची कारवाई. 211 औषध दुकानांना विक्री बंद करण्याचे आदेश देण्यात आले. जूनच्या 10 दिवसामध्ये राज्यात 45% पावसाची तूट झालेली आहे. 24 जूनपर्यंत तूट कायम राहण्याची शक्यता वर्तवली जाते. मान्सून 3 दिवसांपासून सोलापूर बारामती भागामध्येच दाखल झालेला आहे. राज्यामध्ये कोटीभर झाडे लावली तरी वृक्षाधन घटलेले. जगातील हरित क्षेत्रावरती नजर ठेवलेल्या संस्थांचा निष्कर्ष आहे. वर्षभरामध्ये 1.34 कोटी झाडे लावली पण क्षेत्र 2/3 घटलेले आहे. आधारभूत खरेदी केंद्रावरील भाताला बोनस नाही दिला. पेन तालुक्यातील शेतकरी संकटामध्ये. निवेदन सादर करण्यात आले. विमा संरक्षणापासून शेतकरी वंचित आहे. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा.